अध्याय 21 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा, असते सत्य पापीजनांनी तुझ प्रथम महत्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेसी, धुणे येती जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रवीशी. तम जो जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई, अंधार अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा, आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंतारहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजाननापदिसाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बाधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो. परी घडले अगटीत कोठेन लागले त्या प्रत, जैसा चेंडू झेली जात तैसे त्याचे जाहले. सोपान साह्ये ज्यापरी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पायभूमीशी लागता क्षणी तो न दिसला मज लागुने. हे वृत्त ऐकून लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थाना घेतीसाचा, हा योग पाडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची तया अबले कारणे, तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे, तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देईल निसंशये. या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलासे घेऊन, रामनवमीसाठी जाणं बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. काम सभामंडपाचे चालले होते तेतसाचे, खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला. तो न मसी वर्णवे त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी होती, तिला सोसली नाही गर्दी ती अकिच्चित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शिरेला पडला. तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले, तिचा भौतिक गेला प्राण. ही बाई कुटील कोण, लहान मुले दिसती 2 खांबाखाली. इदवा 10-20 जणांनी खांब काढेला अंगावरून, पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मार हिला कुठेच. हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडून अंगावरे भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिलेली त्या गजानने. बाई होऊन पुरवत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागले आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडित असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थाचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या ओसरी गोसाव्याच्या रूपाने.
भूक लागली मला देखा अन्न काही देता का ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्याचे वाटले कौतुक गोसाव्याचे ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्याशी तो ते असावे पुण्य राशी स्वामी गजानन निश्चय ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात दिला बसण्यास पाठपूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तू एके मनापून कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाचा हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टी माझी जे ठाई पडेल बाप्पा ते ठाई कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन मर्जी असल्या पांघरून घाल एखाद्या अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासे दिला जाणार ते पावते नारायणा ये विषय शंका नसे. परितू याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्या वाचूनही कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने 5 रुपये पाटलाने दक्षिणा ठेविली त्याच्या करातही. गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात तीच दक्षिणा मागण्यासे मी आलो तुझ्यापाशी. ती आनंदी देई मसे म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन दृष्टवी माझ्या मना योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येते सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलावं तुझ्या पुरत त्यांच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी पाण्याशीच पाणी वैरी हे ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरून त्याचा उपयोग करणे जाणं अति जपून रामचंद्रा. द्वेषमनी असू नये सनितीला सोडू नये राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून दांभिकाच्या नादी जाणं कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंबाचार कधी न वरी साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संताचा झाल्या कोप ईश्वराचा होतसे बापा साचा संत चरणी प्रेम धरा. आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा म्हणे सोयऱ्या धैर्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यातकारी दया असावी अंतरे. जैसे काते फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस ताईत बांधून कंठास. गोसावी जाऊ लागला दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटीला अवघ्या दिवसभर मानसी करी विचार हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्ने येऊन संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असो परम पवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दवंडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण देव गुरुची वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित्रा. माघ मासे सप्तमीशी समर्थ आले शेगावासी. देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता. बंकटलाला दामोदर 2 होते चतुर नर त्यासी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात ऐनीपरी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विभूत हो त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली तेथपासून भली शेगावाचे मठात. व्यानराव देशमुखाचे गंडात्र टाळिले साचे. देऊन तीर्थ पायाचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे गतील सविस्तर. विठोपासी दिला मार ढोंग करतो म्हणून. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानकीरामी दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून होते 2 कानवले उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला. शिष्य हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजासी घेऊन गेली पिंपळ गावाकारणे. हे कळले बंकटलाला तो पिंपळ गावास गेला. महाराजासी आणण्याला परत शेगावाकारणे. समर्थासी आणले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया
कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा पुरीला एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले तयाप्रती शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात षष्टाध्यायी ऐसी कथा बंकटला आले सद्गुरुनाथा मक्यासी कंसे खाण्याकरिता नेले आपल्या मळ्यात गांधील माशा उठल्या तिथं लोक होऊन भयभीत पडू लागले असते सत्य जीव आपुला घेऊन बाधा कांदील माशाची महाराजानं झाली साची घेतली असे शिष्यात्वाची परीक्षा बंकटलालाची नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला तू नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा आल्लीचा काही दिवस राहिले अकोटा माझी भले नरसिंगजीसी हितगुजी केली बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या तिरी शिवर ग्रामाभितरी कृपाप्रजभूषणावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्टामाची पूर्तता गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली हमेशा होई बोलत आली त्यांची समर्थाबरोबर हरिपाटला सवय भले महाराज कुस्ती खेळले मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुतांना उसाचा चमत्कार दारुण या साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या भिक्यानं आम्ही दिला सुत खंडूकटाची पाटला प्रत आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पायी निष्ठा समर्थाच्या ठाई जडिली पाटील मंडळीची कथा आहे अष्टमात दुपडी पाटील देशमुखात अर्ज दिलेला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या खंडूवरी बालटा आले ते समर्थाने नासिले निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिहिलेने समाचार कृष्णाजीच्या मळ्यासी महाराज राहिले छपरासी मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हराच्या ब्रह्मगिरी गोसावेला अभिमान रहित केला नैन छिद्दंती श्लोकाला रहस्य सह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर न जाणे वैशानर केव्हाही खऱ्या संताला कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला पुन नवस करणाराला दिली असे गांजांची दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासे घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन संशयरहित केले मन तया रामदास्याचे दशमाध्यायी सुरेख अमरावतीचे कथानक उपरती झाली पुरी देख तेथे बाळाभाऊला गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी भावभक्तीने लवला ही श्री गजानन स्वामीच्या गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली एकादशाध्यायी कथन भास्करासी डसला श्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले जामसिंगाच्या विनंतीसी देऊन मारण गावासी येथे झाले पुण्य राशी श्री गजानन महाराज निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सनिध्य भला सतीबाईची शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला वाचविले गुण जवऱ्याला सुरुंग उठता विहिरीत शेट बच्चू लालाची आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उठता विहिरीत शेट बच्चू लालाची कथा द्वादशाध्यायीसाची मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामीची व्रस्त नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी वठलेल्या आंब्यासी पाने फळे आणविली पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून झामसिंगाने मुडगावाला नेले गजानन स्वामीला पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे झामसिंगाने आपुली इष्टिट समर्थ अर्पिली पुंडलिकाचे निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे कथाभाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा हरण गंगा भारतीचा केला असे गजानने बंडू तात्यासी भाग्य आले भूमीत धन सापडले कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्येस नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेने विडा माधवनाथाला शिष्य हाती पाठविला या कथा 14व्याला वर्णिल्या असे ती साकल्ले अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा आले अकोले नामक गावा टिळक बाळगंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराचे हस्ते भला मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे श्रीधर गोविंदा काळ्यास करीती झाले उपदेश नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही कथा आयशा 16व्यासी पुंडलिक अंजन गावासी जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात पादुकाचा प्रसाद त्याला जामसिंगा हस्ते पाठविला कवऱ्याच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे छरा तुकारामाचा कानामधून पडला सचा या अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथा सुरस विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून लग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी केवळ अहपणांनी सत्पुरुषाशी त्रास द्या माहिती बशा साईला पाठवून दिले पंजाबाला
हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी बापूरावाच्या कांतीसी भानामतीनं मानिसाची भेट गंगा भारतीशी झाली अकोटी विहिरीत कथा बायचा माळिनीची 18व्या माजिसाची कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रथित असे महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना तेथे बापूंना काळ्याला दर्शन हरीचे करविले कवठे बहादूरचा वार करी मरीने झाला आजारी त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला दावून त्याचा गलित केला कर्माभिमान श्रुते हो कथा 19व्याशी दिला काशीनाथ पंताशी आशीर्वाद होतो अति हर्षितो येता दर्शना गोपाळ मुकिंद बुट्टी भरा नागपुराचे घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात परिहरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटणे प्रत समर्थाचे शेगावत ऐसिक आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टांदृष्ट होता नुसती आनंद झाला उभेंता ते तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला तो समर्थाने निवटीला करून या उपदेश केले खड्यांचे संरक्षण गाढवाचे पासून समर्थ मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी गजाननाची कृपे भले जाखरड्याचे लग्न झाले कपिलदाराचे दिदले दर्शन निमोन कराला तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे भला सेवा करवया कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला 20व्या माझे इतर स्त्रीची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्यदांनी त्यांच्या इच्छा पुरवून आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस परवा ह्या अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो प्रत्यक्षापरी प्रकार येते होती वरचेवर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा करावया ऐसे भव्य सुंदर कामकोटीनं भूमीवर धर्मशाळा चौफेर चहू बाजूनी बांधिल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लावेला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन कुकाजीचा नंदन हरी पाटील नामजाची सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी भटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतनलाल पंचगव्हाणचा दत्तूलाल त्याचा गावचा बिसनलाल अंबरसिंग टाकडीचा किसन बेल मंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मोठाचे उभारणी भक्तिस्तव समर्थाच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असे ते साजेरे समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती ऐशिक झाली ती ऐका युक्तो हो बस विलासित साऱ्यावर समर्थाचा धार्मिक कर कोणाशी न करता जोर रुपया मागे एका आणा तैसीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धा नाना हर्ष वाटे देताना काके समर्थाच्या चरण निष्ठा होती सर्वांची समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार परी त्यातून मोठे 4 सर्वश्रुत जाहले शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाणं केले आदरे करून किसनलाल शेटजीने अनुष्ठान शतचंडीची करणे अति अवघडसाचे अधिकुन्या ना खपायाची जगदंबे कालिकेस काही अचुकता विधानात तात्काळ होते विपरीत काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थाचा एकनिष्ठ पहिल्या पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करिता विपरीत व्हावे का पंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी माझा तारिता पुण्यराशी समाधीसी बसला असे तो घे करेल बरे नका हो बावरे पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शस्त्रास्त्र उरकून माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न भक्ताची करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूत शतचंडित या बनाजी तिडके सांगवी कर
यांनी केला स्वाहाकार सूर्यांची राहणार गुजाबाई नामजीचे चापड गावीचा वामन शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थाच्या समोरी खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली अवदसने घेतली माळ कंठी वराडाच्या विपुल पिकने टाकिले काश्यपीने पहावले नवे वाहू लागले वारे सर्व वराडाची ऐशी दैना समर्थाचे पहावेना म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात 30 फुटापासून पाया आणीला भरून तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रुते हो म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुख संपन्न पहिल्या परी वराड भावा निर्धारी ऐसे चित्तात असल्या जरी ह्या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखा लागे अनुभवावे ऐसे जरी करतील तरी याहीपेक्षा येईल वराडाचे बिकट काळ याचा विचार करा हो गजाननापदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कृतकासी मुळीन द्यावा ठाव आपुल्या मानसी या गजानन रूप जमिनीत जे काही पेराला सत्य तेथे मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकिल्या खडकावरी त्याची न रोपे होती खरी याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो कंटाळा संत सेवेचा ज्या प्रांता येत साचा त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे धर्मश्रद्धा ही वागी न गेल्या मनोरूप दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाणं येऊन बसतील ते ठाया भक्ती सुचिरभूत अंगना अभक्ती ही वारांगना तिच्या नादी लागल्या जाणार विटंबनाच सर्वत्र सनितीला सोडू नये धर्मवासना टाकू नये शत्रुना माना एकमेका तरीच ए शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा 21 अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकाचा गजाननासी अर्पा हो वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वाकुर पारायण रूपे निरंतर वाहाव्या गजाननासी सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वाकुर शब्द अर्थ शब्दाचा साचार मोदक समजा विभूत हो ती अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा करांना वेळ आता थोडं काही हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरे येथे जो अविश्वास धरे तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित्र जे नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती महाराष्ट्र उव्या तयावरती लहरी समजा विभूत होय वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखा अध्याय तया पद्मरचना हीच सत्य पालवी या वृक्षांची जो या ग्रंथी ठेवील भाव त्याचे पावेल स्वामीराव संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतले फळ देईल जाणी दृढ तर विश्वास असल्यामने हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा तेथे वासलक्ष्मीचा चिरकाल होईल हो दारिद्र्यासी मिळेल धन रोगी याचे आरोग्य जाणं साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल त्यांच्या वाचने निवृत्तिकासे होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत त्यांच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा कसल्याही असोत यातना त्याच्या निरसतील जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत लागना साधे किच्चित तेथे ब्रह्म संबंधाचा ऐसेच याचे महत्व ये भाविकाला प्रचित कुटील दृष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे मानसाची योजना राजहंसासाठी जना तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर रामा सावता सुका महार गोरा बोदला दामाजी उंबरखेडी ऐनाथ सकाराम अमर नेळात वा देव मामलेदार यशवंत वा हुमनाबादी माणिक प्रभू तेवीच ह्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही अकिच्चित यांच्या मध्ये हो आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविका प्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाची चरणी म्हणजे तुमचे एरझार जन्ममृत्यूची साचर होऊन या व्हाल पार दुस्तर भावामधुनी आता स्वामी दयाघना तुला येऊ माझी करुणा दास गणुज यातना सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येऊ विट चित्ता माझे दयाळा आमरण वारी घडो संतचरणी प्रेम जडो अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मशे नको आनुस साचा समर्थ दास गणूचा अभिमान वाहावा मानसे
मी सकल संताचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज हेची मागण्या आहे आज आदर पसरुनी तुम्हा ते जैसे केलीच प्रेरणा तैसेच मी बदलो जाणार. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की शेगावाचे मठात काही होते कागदपत्र ते रतन साने मजव्रत आणून या दाखविले. त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिकनुन्याला मी नाही कारण झाले असं त्या अधिकनुन्य त्याची क्षमा गजानन करू सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शक्य 1861 प्रमाधी नाम संवत्सरास चैत्रा मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला ते गजाननांनी पूर्ण केला. तो गजाननांनी पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्रीदास विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविका व्रत भव सिंधू तरावया शुभम भवतु श्री हरिहरा परिणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21वा अध्याय समाप्त.